सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज ऑफिस किंवा सामाजिक ठिकाणी सन्मान होणार आहे. मोठी रक्कम उधार घेणं किंवा बँकेकडनं जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते तुम्हाला आता अगदी सहज मिळू शकतं. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या मित्राशी भेटू शकता ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. आजचा वेळ कुटुंबासोबत मजा करण्यामध्ये तुम्ही घालवणार आहात. आज कुठलंही काम करताना तुम्ही घाई गडबड बिलकुल करू नका. व्यवसायामध्ये तुम्हाला मनासारखं समाधान मिळेल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कोणत्याही गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्याकडे जे काही काम आलेलं आहे ते पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. आज प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्ही कुठेही कामामध्ये घाई गडबड बिलकुल करू नका. आज तुमचे पैसे कुठे गुंतवण्याची योजना तुम्ही आखत असाल तर वेळ उत्तम आहे. व्यवसायातील नफ्यामध्ये तुम्हाला समाधान मिळेल. कुटुंबातील कोणासोबतही तुमचा काही वाद झाला असेल तर राग व्यक्त करू नका. तसेच अपशब्द बिलकुल वापरू नका. आज एखाद्या मित्राकडनं तुम्हाला पैसे उधार घ्यावे लागतील आणि ते तुम्हाला अगदी सहज मिळूही शकतील. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या मित्राची भेट घेऊ शकता ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवशंभू देवाच्या मंत्राचा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून थोडासा सावध राहण्याचा आहे. तुमच्या खर्चावरती तुम्हाला नियंत्रण हे ठेवावं लागेल आणि बचतीकडे कटाक्षानं लक्ष द्यावं लागेल. शारीरिक दुखणे आज वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास देखील होईल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. कामामध्ये तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागणार आहे परंतु काळजी नसावी, त्याचं फळ देखील तुम्हाला मिळणार आहे. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज नियमितपणे तुळशीला जल अर्पण करून दिवा लावा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर वेळ चांगली आहे. तसेच सगळ्यांच्या पाठिंब्याचा तुम्हाला आज फायदा होईल. सरकारकडून तुमचा मान सन्मान वाढेल. तुम्हाला आज सासरकडनं धनलाभाचा योग आहे. आईवडिलांच्या तब्येतीकडे तुम्ही लक्ष द्या. काही आजार असतील तर त्याची तपासणी करून घ्या. सुखसुविधांसाठी काही पैसे देखील तुम्ही खर्च करणार आहात परंतु तुमच्या उत्पन्नानुसारच तुम्ही खर्च करा. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज एखाद्या कामामध्ये अपयश येण्यामुळे तुम्ही थोडेसे निराश होऊ शकता परंतु तुम्ही लक्षात ठेवा की चुकीच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून व्यवहार करू नका, नाहीतर भविष्यामध्ये वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. तुम्ही मित्रांकडनं आर्थिक मदत मागणार आहात आणि तुम्हाला ती अगदी सहज मिळेल. डोळ्यांचे आजार आज डोके वर काढतील त्यामुळे थोडं सावध राहा. सासरच्या लोकांकडनं तुमचा मान सन्मान वाढेल. तसेच तुम्हाला त्यांच्याकडनं धनलाभाचा योग देखील आहे. जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर आज तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज ऑफिसमध्ये तुमचं काम वाढणार आहे. तसेच सहकाऱ्यांची मदत घेणं गरजेचं आहे. सहकाऱ्यांसोबत तुम्ही आनंदाने वागा. तुमच्या रागावरती आज कंट्रोल ठेवा. पत्नीसोबत काही वाद सुरू असेल तर त्यावरती तोडगा निघेल. लोकांना तुम्ही मदत करा परंतु ही मदत करताना तुम्हाला कोणी स्वार्थी म्हणत नाही ना हे पहा. तब्येतीची काळजी घ्या. आहार सकस घ्या आणि जंक फूड खाणं अगदी सोडून द्या कारण भविष्यामध्ये त्यामुळे तुमची तब्येत बिघडणार आहे. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशीब तुमच्या बाजूने राहील. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळाल्यानं आनंद होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना काही जुन्या योजनांचा चांगला फायदा होताना दिसेल. कोणालाही आज तुम्ही सल्ले देऊ नका, कारण त्यामुळे तुम्हीच अडचणीमध्ये सापडाल. प्रवासादरम्यान काही माहिती तुम्हाला मिळेल. उत्पन्न वाढल्यानं तुमचं मन हे प्रसन्न राहील. ऑफिसमध्ये आज तुम्हाला काम वाढणार आहे आणि ते काम पूर्ण करण्यासाठी सहकाऱ्यांची तुम्हाला मदत घेणं गरजेचं होणार आहे. तुमच्या रागावरती आज तुम्ही कंट्रोल ठेवा. बायकोसोबत काही वाद सुरू असेल तर त्यावरती तुम्हाला आज तोडगा मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हुशारीनं पुढे जाण्याचा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही धोका पत्करू नका, त्यामुळे तुम्हाला समस्या उद्भवतील. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्याच्या बाबतीमध्ये निष्काळजीपणा करू नका. मोठे आजार समस्या निर्माण करू शकतात. कितीही मोठी जोखीम जरी असेल तर ती घेणं टाळा, अन्यथा तुमचं टेन्शन वाढीस लागेल. कामाच्या ठिकाणी धोरणात्मक नियमांकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. आज नशीब हे तुमच्या बाजूने राहील. तुम्हाला आज तुमच्या कामांमध्ये यश मिळेल. परंतु आज कोणालाही स्वतःहून सल्ला देण्याचा प्रयत्न करू नका. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा वैवाहिक लोकांसाठी आनंदाचा असेल. कोणत्याही कामामध्ये न डगमगता तुम्ही पुढे जा, अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. तुमचे मित्र तुम्हाला प्रत्येक कामामध्ये सहकार्य करतील. कुटुंबामध्ये काही शुभ कार्यक्रम होतील, ज्यामुळे तुमचं वातावरण हे आनंदी राहील. मोठं ध्येय साध्य तुम्ही कराल. कोणतंही काम अतिउत्साहानं करणं तुम्ही टाळा. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंतांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला असून तुम्हाला मौल्यवान वस्तू मिळणार आहे. मुलांच्या शिक्षणासाठी काही खर्च हा तुम्हाला करावा लागेल. सासरकडनं तुमचा मान सन्मान होणार आहे. तसेच अचानक तुम्हाला धनलाभाचा योग आहे. नोकरी करणाऱ्यांचा विचार असेल की व्यवसाय सुरू करावा, तर आजचा दिवस चांगला आहे. बँक बॅलन्स वाढत आहे, तेव्हा गुंतवणुकीचा विचार करायला हरकत नाही. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. काम करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील. मित्रांसोबत काम केल्यानं तुमचा उत्साह वाढेल. आज तुम्ही प्रिय व्यक्तींना भेटाल, जे तुमच्यासाठी फायदेशीर असेल. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून मुक्ती मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या विचारांचा फायदा होईल. वडिलांना तुम्ही धार्मिक स्थळावरती घेऊन जाल. मुलांच्या शिक्षणासाठी काही पैसा तुम्हाला खर्च करावा लागेल. सासरच्या लोकांकडनं तुमचा मान सन्मान होणार आहे. तसेच तुम्हाला अचानक धनलाभाचा देखील योग आहे. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही पहिली पोळी गाईला खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा वैवाहिक लोकांसाठी अत्यंत आनंदाचा जाईल. आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही बिलकुल काळजी करू नका. आज काही मोठे आजार तुमच्यामध्ये समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे आज कुठलीही जोखीम घेणं तुम्ही स्वतःहून टाळा. आज कामांमध्ये मात्र तुम्हाला यश मिळेल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायातील सर्व अडचणी दूर होतील आणि आज एक मोठी डील फायनल झाल्यानं तुमचं मन हे आनंदी राहील. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्याला जल अर्पण करा.
तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.